वर्षा गायकवाड यांना आता तगडा पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आलेला आहे। त्यांच्या निवासस्थानीच त्यांना आंदोलनाकरता बाहेर न जाण्याची परवानगी आहे। खरं तर बीकेसी मध्ये वर्षा गायकवाड या आंदोलन करणार होत्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा बीकेसीत पोहोचलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करणार होता, त्याचा काय झालं हा सवाल उपस्थित केला जाणार होता। मालवण मधल्या घटनेचा निषेध व्यक्त केला जाणार होता। पुतळा दुर्घटना प्रकरण या प्रकरणी मुका आंदोलन केलं जाणार होतं, पण याला परवानगी नाकारण्यात आलेली आहे आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय। वर्षा गायकवाड यांना पोलिसांकडून आता पुढे जाऊ दिलं जात नाहीये। त्या ठिकाणी वर्षा गायकवाड हातात छत्रपती शिवाजी महाराजांची ही मूर्ती घेऊन त्या ठिकाणी उभ्या आहेत आणि तिथंच काहीशा आंदोलनाला आता सुरुवात होतीये। वर्षा गायकवाड यांच्या भोवती पोलिसांनी अक्षरशः महिला पोलिसांनी या ठिकाणी कडक केलेलं आहे आणि तिथंच आता आंदोलनाला सुरुवात केली जाते। मला का ताब्यात घेण्यात येत आहे, मला का अडवलं जात आहे, माझा काय अन्याय आहे, मी काय असा गुन्हा केलाय, असा सवाल वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केलेला आहे। मुळात मुका आंदोलन करणं हा नागरिक म्हणून आमचा अधिकार नाहीये का, हाही मुद्दा वर्षा गायकवाड उपस्थित करतायत। इतकंच नाही तर वर्षा गायकवाड यांच्या पाठोपाठ आमदार बाई जगताप, नसीम खान, असलम शेख यांच्या घराबाहेर देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, आपण पाहतोय वर्षा गायकवाड या आता त्यांच्या इमारतीच्या खाली उतरलेल्या आहेत आणि तिथंच या आंदोलनाला सुरुवात देखील झालेली आहे। नक्कीच लाघवी, आपण पाहतोय सकाळी 7 वाजल्यापासून वर्षा गायकवाड यांचं चेंबूर इथलं निवासस्थान आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा पाहायला मिळत आहे। आपण पाहतोय अगदी काल रात्री त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता आणि हे आंदोलनावरती ते ठाम असल्याचं त्यांनी स्पष्ट भूमिका जी आहे त्यांची मांडली होती। सध्या आपण पाहतोय की वर्षा गायकवाड ह्या त्यांच्या निवासस्थानी आलेल्या आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्यांच्या हातात घेऊन मात्र शिवाजी महाराजांचा जयघोष करत या ठिकाणी हे आंदोलन जे आहे करण्यात येत आहे। त्यांच्यासोबत आपण पाहिलं तर काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित आहेत, मात्र घोषणा ज्या आहेत ते या ठिकाणी देण्यात येत आहेत। सोबतच आपण पाहिलं तर मात्र संपूर्ण मुंबईमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत, मुंबईत ते येणार आहेत, त्यासोबतच पालघरमध्ये त्या उपस्थित राहणार आहेत। त्याच अनुषंगाने आपण पाहतोय की मात्र आज काँग्रेसच्या वतीनंच काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी आंदोलनाची ही भूमिका घेतली होती, पण मात्र पोलिसांनी परवानगी दिलेली नाही आंदोलनाला। मात्र या ठिकाणी आपण पाहतोय हे सध्या आंदोलन जे आहे त्यांच्या निवासस्थानी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र पोलिसांचा या ठिकाणी मोठा बंदोबस्त आहे, कुठेही त्यांना या ठिकाणाहून जाऊ देत नाहीये। मात्र पुढील काही मिनिटात आपण पाहू शकतो की पोलीस जे आहेत त्यांना ताब्यात घेण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि यासोबतच आपण पाहतोय की दुसरीकडे आपण पाहिलं तर बीकेसी मध्ये ज्या ठिकाणी हे आंदोलन करण्यात येणार होतं एशियन हार्ट या ठिकाणी, त्या ठिकाणी देखील पोलिसांचा तगडा बंदोबस्त सध्या आहे। मात्र सध्या आपण पाहिलं तर वर्षा गायकवाड ज्या ठिकाणी राहतात म्हणजे चेंबूरचं हे निवासस्थान आहे, या संपूर्ण इमारतीच्या चारी बाजूने पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावलेला आहे, बॅरिगेटिंग केलेली आहे। त्यामुळे वर्षा गायकवाड कोणत्याही क्षणी या ठिकाणाहून निघू नये त्यासाठीच पोलिसांची ही खबरदारी आहे। मात्र कार्यकर्ते जे कोणी या ठिकाणी येत आहेत किंवा पदाधिकारी जे कोणी या ठिकाणी येत आहेत त्यांना ताब्यात घेतलं जात आहे। दुसरीकडे आपण पाहतोय की काँग्रेसचे जे वरिष्ठ नेते आहेत, ज्येष्ठ नेते जे आहेत, महत्त्वाचे पदाधिकारी आहेत, यांना देखील ताब्यात घेतलेलं आहे। अमीन पटेल असो आमदार किंवा मग आमदार असलम शेख असो, एकीकडे आपण पाहिलं भाई जगताप, या सगळ्यांनाच पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्या निवासस्थानावरून। त्यामुळे कोणत्याही प्रकारे हे आंदोलन होऊ नये याची पूर्णतः खबरदारी जी आहे ती पोलिसांनी घेतलेली आहे। त्यामुळे
त्यामुळे एकीकडे आपण पाहतोय की वर्षा गायकवाड काही वेळापूर्वी त्यांच्या निवासस्थानाखाली बाहेर आल्या होत्या आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांचे मत मांडले होते कशा पद्धतीत महाराजांचा पुतळा पडला आणि त्या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याचा जेव्हा त्या ठिकाणी पुतळ्याचं अनिवार्य ज्यावेळी करण्यात आलं त्यावेळी मोदींच्या हस्ते करण्यात आलं होतं आणि त्याच मोदींनी आता माफी मागावी अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे. त्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार होतं. पण मात्र आता हे आंदोलन सविस्तर माहिती करता लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.